नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत अधिक मासातील संकट चतुर्थी। ही चतुर्थी 3 वर्षांनी आलेली आहे आणि अद्भुत योग जुळून आलेला आहे। अधिक महिन्यातील व्रताचे महत्त्व आणि मान्यता पाहणार आहोत। या अगोदर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्याल आणि सोबतच्याच बेलवर प्रेस करून ऑलवर सुद्धा प्रेस करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील। तर चला मग सुरू करूया या व्हिडिओला। चातुर्मास काळ सुरू आहे। चातुर्मासातील अधिक मास सुरू आहे। श्रावण अधिक मासात एकादशी पौर्णिमा झाल्यानंतर आता अधिक महिन्यातील संकट चतुर्थी आहे। 2.5 ते 3 वर्षांनी येणारा अधिक महिना हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो। अधिक महिन्यात केली जाणारी व्रत वैकल्ये, पूजा अर्चना, नामस्मरण, आराधना, उपासना शुभ पुण्यफलदायी मानली जाते। अधिक महिन्यात येणारी संकट चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते। श्रावण अधिक महिन्यातील संकट चतुर्थीचे महत्त्व, विविध शहरातील चंद्रोदय वेळ, व्रतपूजन विधी आणि मान्यताबाबत जाणून घेऊया। 3 वर्षांनी अधिक मास येतो, त्यामुळे अधिक मासातील संकट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त होते। असे म्हटले जाते, हा एक अद्भुत योग मानला जातो। चतुर्मासातील पहिली संकट चतुर्थी आषाढ महिन्यात होती। यानंतर आता अधिक महिन्यातील संकट चतुर्थीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने केले जाणार आहे। संकट चतुर्थी व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे। प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात। गणेश व्रतामध्ये संकट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते। कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात। हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे। मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये असे म्हटले जाते। भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे। संकट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते। तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे आषाढ महिन्यातील संकट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन शुक्रवार 4 ऑगस्ट 2023 रोजी करावे असे सांगितले जात आहे। प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणारी चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित आहे। पैकी वद्य चतुर्थी संकट चतुर्थी नावाने ओळखली जाते। सामान्यपणे वर्षभरात 12 संकट चतुर्थी येतात, मात्र यंदा श्रावण अधिक असल्यामुळे या वर्षातील संकट चतुर्थीची संख्या 13 झाली आहे। यामुळे 13 संकट चतुर्थी व्रतांचे पुण्य मिळू शकेल। अधिक महिन्यात केलेल्या पूजनाचे पुण्यफल 10 पटीने मिळते अशी मान्यता आहे। अधिक महिन्यातील संकट चतुर्थी गणपती उपासकांसाठी विशेष महत्त्वाची मानली गेली आहे। तसेच संकट चतुर्थी शुक्रवारी येत आहे। श्रावण अधिक असल्यामुळे गणपती बाप्पासह महादेव शिवशंकर आणि पुरुषोत्तम मास असल्यामुळे श्री विष्णू आणि महालक्ष्मीचे पूजन, नामस्मरण, जप अधिक शुभ पुण्यफलदायी मानले गेले आहे। आता पाहणार आहोत गणपती बाप्पाच्या व्रत पूजनाची सोपी पद्धत। संकट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा। अभिषेक करतेवेळी अर्धवर्षिष्ठ पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे, अन्यथा ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। यानंतर फुले अर्पण करावीत, धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे, प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे। यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला आणि चंद्राला महानैवेद्य दाखवावा। चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य घ्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा। चंद्रदर्शन ह्या या व्रतातील महत्त्वाचा भाग आहे। पूजेनंतर गणपती स्तोत्र पठण, गणपतीचे नामस्मरण, गणपती मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते। संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचे फूल आणि दुर्वाची जुडी अर्पण करतो, कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय आहेत। एखादी दुर्वा अर्पण केली तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर एक वेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा। आता पाहूया विविध शहरातील चंद्रोदय वेळ। मुंबई रात्री 9:32, ठाणे रात्री 9:31, पुणे रात्री 9:27, रत्नागिरी रात्री 9:29,
कोल्हापूर रात्री 9:25 सातारा रात्री 9:26 नाशिक रात्री 9:28 अहमदनगर रात्री 9:24 धुळे रात्री 9:25 जळगाव रात्री 9:21 वर्धा रात्री 9:09 यवतमाळ रात्री 9:11 बीड रात्री 9:20 सांगली रात्री 9:24 सावंतवाडी रात्री 9:26 सोलापूर रात्री 9:18 नागपूर रात्री 9:07 अमरावती रात्री 9:12 अकोला रात्री 9:15 औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री 9:22 भुसावळ रात्री 9:21 परभणी रात्री 9:16 नांदेड रात्री 9:13 धाराशिव रात्री 9:18 भंडारा रात्री 9:05 चंद्रपूर रात्री 9:06 बुलढाणा रात्री 9:19 मालवण रात्री 9:28 पणजी रात्री 9:26 बेळगाव रात्री 9:24 इंदोर रात्री 9:21 ग्वाल्हेर रात्री 9:13 तर मग मित्रांनो, यापैकी तुमचं कोणतं शहर आहे आणि कोणती चंद्रोदय वेळ आहे हे नक्कीच जाणून त्यावेळी तुम्ही चंद्रोदयाचे नक्की दर्शन घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवाल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. तोपर्यंत हसा आणि हसवत रहा, नेहमी आनंद रहा. धन्यवाद.